हॅलो एव्हरीवन. यूपीएससी 2018च्या मुख्य परीक्षेतला हा आणखी एक प्रश्न आहे, ज्यामध्ये डेड झोन्स किंवा मृत क्षेत्र जे आहे सागरी प्रदेशांमधले त्यावर विचारलेलं आहे. सो मृत क्षेत्र पसरल्याचे सागरी पर्यावरणावर होणारे परिणाम काय आहेत, असा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी डेड झोनची जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला अत्यंत स्पष्ट असली पाहिजे. आणि मग ते डेड झोन कसे डेव्हलप होतात आणि ते डेड झोन्स डेव्हलप झाल्यानंतर कशा प्रकारे सागरातील परिसंस्था बदलतात यावर आपल्याला इथून पुढची चर्चा करणं अपेक्षित आहे. तर सरळ सरळ एक डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. चूक काय होऊ शकते ते पण लक्षात घ्या. तुमचं एक डिस्कशन जे आहे बाय अँड लार्ज डेड झोन पर्यंत मर्यादित असू शकतं. परिसंस्थांवर होणारा जो परिणाम आहे किंवा सागरावर होणारा जो परिणाम आहे याची कदाचित तुम्ही चर्चा करणार नाही, किंवा या चर्चेवर तुम्हाला तितकं वेटेज देता येणार नाही. अशा प्रकारची एक फंडामेंटल चूक या ठिकाणी होऊ शकते. तर म्हणून तुम्हाला दोन्ही साईड जे आहे बॅलन्स करायचे आहे. पहिले थोडक्यात सांगायचं आहे की डेड झोन्स काय असतात आणि त्यानंतर एक्सप्लेन करायचं आहे, और मेजर फोकस तुमचा असला पाहिजे की सागरी पर्यावरणावर किंवा सागरी परिसंस्थांवर यांचा परिणाम काय होतो. नाऊ इंट्रोडक्शन कडे जाऊया. इंट्रोडक्शन मध्ये मी डायरेक्टली सांगेल की डेड झोन्स काय असतात किंवा मृत प्रदेश काय असतात. आता हे मृत प्रदेश काय आहेत? हे सागरी परिसंस्थांमधले असे प्रदेश आहेत ज्यांमध्ये आपल्याला ऑक्सिजनची कमतरता दिसून येते. आता ही डेव्हलप कशी होतात हे या ठिकाणी ऍड्रेस करणं अपेक्षित नाहीये, कारण की तो प्रश्न त्या ठिकाणी डायरेक्टली तसा विचारलेला नाहीये. सो आपण या ठिकाणी हे डिस्कशन पुन्हा एक्सटेंड करू नाही की कशा प्रकारे हे डेड झोन वगैरे डेव्हलप होतील. आपण फक्त आणि फक्त त्याच्या डिफिनेशन पर्यंत इथे मर्यादित राहू. फर्दर जेव्हा मी सांगितलं की ऑक्सिजनचा अभाव असतो त्याचा एक डायरेक्ट इम्पॅक्ट तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं आहे की या ठिकाणी सागरी जीव जगू शकत नाही. फाईन. सो दॅट इज हाऊ मी इंट्रोडक्शन देतोय. एक नकाशा काढणं अपेक्षित आहे. जगभरातील सागरांमध्ये कोणकोणते डेड झोन्स आहेत असा एक नकाशा तुम्ही या ठिकाणी काढणं अपेक्षित आहे. तर हा मी डाऊन टू अर्थ मधनं एक नकाशा घेतलेला आहे, ज्यामध्ये दाखवलेला आहे की कोणकोणत्या भागांमध्ये डेड झोन डेव्हलप झाल्याचं दिसून येतं. भारताच्या किनारपट्टीलगत सुद्धा बऱ्याचशा भागांमध्ये तुम्हाला डेड झोन निर्माण झाल्याचे दिसून येतात. फाईन. एकदा हे नकाशावर तुम्ही डेड झोन्स दाखवलात, उत्तराच्या मुख्य मांडणीकडे जाऊ. विचारलं होतं की पर्यावरणाचा ऱ्हास कसा होतो. तर पर्यावरणाच्या ऱ्हासामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा की सागरी जैवविविधतेमध्ये आपल्याला ऱ्हास होताना दिसतो. आता ही ऑक्सिजनची कमतरता आहे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे या पूर्ण प्रदेशातील जे सागरी जीव आहे ते इतरत्र निघून जातील किंवा त्याच ठिकाणी ते मृत पावतील. एकदा या पूर्ण प्रदेशांमधनं सागरी जीव निघून गेले तर याचा आपल्याला पुढचा परिणाम दिसून येतो, तो म्हणजे अन्न साखळीवरील परिणाम. जी जलीय किंवा सागरीय अन्न साखळी आहे ती सागरी अन्न साखळी आपल्याला कुठेतरी विस्कळीत झालेली या ठिकाणी दिसते. आणि ज्या ट्रॉफिक लेवल्स आहेत किंवा पोषणाचे जे स्तर आहेत, वेगवेगळ्या पोषणाच्या स्तरांमध्ये वेगवेगळे समुद्री जीव आहेत, त्या सगळ्यांवर आपल्याला यांचा परिणाम होताना दिसेल आणि एकंदरीत तुम्हाला जैवविविधतेचा ऱ्हास होताना या ठिकाणी आढळतो. मासेमारीमध्ये सुद्धा व्यत्यय येतो, कारण की माशांची संख्या तुम्हाला या ठिकाणी कमी होताना दिसेल. त्याचा आर्थिक परिणाम सुद्धा आहे, म्हणजे किनारपट्टीवर दोन्ही परिणाम तुम्हाला दिसेल. पारिस्थितिकीय परिणाम आपण काय सांगितलं? मासेमारीचे जे साठे आहेत किंवा माशांचे जे साठे आहेत सागरी भागांमधले ते कमी होतात आणि मग त्यातून आपल्याला या ठिकाणी आर्थिक नुकसान होताना दिसून येत आहे. समुद्री परिसंस्था सुद्धा बदलत जातात, प्रजातींच्या संरचनेमध्ये बदल होताना आपल्याला दिसतो. तर ज्या भागांमध्ये अशा प्रकारची डेड झोनची परिस्थिती निर्माण होते, ऑक्सिजनची कमतरता दिसून येते, त्या भागांमध्ये आपल्याला एक प्रजाती प्रामुख्याने आढळते. ती प्रजाती म्हणजे जेलीफिश. फाईन. आता या ज्या जेलीफिश आहे, जेलीफिश साठी एक शब्द वापरला जातो की जेलीफिश महासागरांमधल्या इंडिकेटर स्पीशीज आहेत. इंडिकेटर स्पीशी म्हणजे काय? अशा स्पीशी ज्या परिसंस्थेची स्वास्थ्य आपल्याला दाखवतात. जर जेलीफिश सारख्या प्रजाती कुठल्याही एका सागरी परिसंस्थेमध्ये आढळते, याचा एक निष्कर्ष तुम्ही हा काढू शकता की ती सागरी परिसंस्था स्वस्थ स्थितीमध्ये नाही, तिचं आरोग्य चांगलं नाही. आणि या ठिकाणी जेव्हा जेव्हा ऑक्सिजनची पातळी कमी होते तेव्हा तेव्हा मोठ्या प्रमाणात जेलीफिश सारखे प्राणी जे आहेत ते त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसतात. एकदा जेलीफिश सारखे जर प्राणी वाढलेत, हे अत्यंत घातक असतात, इतर प्राण्यांसाठी सुद्धा घातक असतात. आणि मग त्यानं होतं काय की या पूर्ण भागातील आपल्याला प्रजाती संरचनेमध्ये बदल झालेला दिसून येतो. ही एक इन्व्हेजिव्ह स्पीशी म्हणून पण काम करते, अतिक्रमी प्रजाती म्हणून सुद्धा काम करताना आपल्याला दिसते. हा सुद्धा मुद्दा तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आता या सगळ्या बाबींसोबत आपल्याला सागरी जीवांचे आवाज सुद्धा नष्ट होताना दिसतात. हॅबिटॅट लॉस सुद्धा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. का? कारण की जर सागरी भागांमधील ऑक्सिजन कमी झालं, त्या ऑक्सिजनच्या मदतीने बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला कोरल रिफ्स विकसित होताना दिसतात किंवा
त्या भागांमध्ये आपल्याला समुद्री गवत, सी वीड किंवा सी ग्रास ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारची कुरण विकसित होताना दिसतात. पण जर सागरी भागांमध्ये ऑक्सिजन नाहीये, परिणाम काय असेल? या ठिकाणी कोरल रीफचा विकास होणार नाही किंवा समुद्री गवत जे आहे त्याचा विकास होणार नाही. आणि ही सगळीच्या सगळी जी परिसंस्था आहे, कोरल रीफची किंवा समुद्री गवतांची परिसंस्था, ही अनेक नाजूक प्रजातींना आसरा देण्याचं काम करतं. आणि म्हणून जेव्हा ऑक्सिजनची कमतरता या पाण्यामध्ये दिसून येते, आपल्याला या ठिकाणी आवास नष्ट होताना सुद्धा आढळतात. क्लिअर? या ठिकाणी काही उदाहरणं सुद्धा आपण देणं अपेक्षित आहे. सोबतच एकदा तुमच्या प्रजातींच्या पूर्ण पॉप्युलेशन मध्ये किंवा पूर्ण कम्युनिटीमध्ये डिस्टर्बन्स आलाय, याचा एक अल्टिमेट परिणाम हा असेल की या पूर्ण भागातील जे पोषण चक्र आहे, हे पोषण चक्र सुद्धा विस्कळीत होतं. आणि एकदा पोषण चक्र कुठल्याही एका परिसंस्थेमधील विस्कळीत झालं, तर ती परिसंस्था पुनर्प्रस्थापित करणं अत्यंत कठीण होतं. क्लिअर? तर प्रत्येकच पोषण स्तरावर तुम्हाला या ठिकाणी प्रभाव पडलेला दिसतो. आणि म्हणून मग या ठिकाणी पोषण चक्र जे आहे ते डिस्टर्ब झालंय आणि ते रिस्टोर होणं इतकं सहज आपल्याला आढळत नाही. आता याचा अल्टिमेट एक परिणाम सुद्धा आहे. एखाद्या सागरी भागात डेड झोन डेव्हलप झालेत, सागरी जीव नाहीयेत, पण हे सागरी जीव एक आणखी इम्पॅक्ट क्रिएट करतील वातावरणावर. जे सागरी जीव कार्बन डायऑक्साईड शोषून घेत होते आणि समुद्री भागांमध्ये त्या कार्बन डायऑक्साईडला साठवत होते, ते सागरी जीव आता या सागरी भागांमध्ये नाही. आणि म्हणून कार्बन शोषणाची जी कॅपॅसिटी आहे समुद्रांची, ती आपल्याला कुठेतरी घटताना दिसते. सोबतच आपल्याला हवामान बदलावर सुद्धा याचा परिणाम दिसू शकतो. तर अशा प्रकारचे अनेक परिणाम तुम्हाला डेड झोनच्या डेव्हलपमेंटचे होताना दिसून येतात. पुढील दिशा काय असावी ते सुद्धा लक्षात घ्या. आपण हे डेड झोन डेव्हलपमेंट का होतात ते सांगितलेलं नाहीये, पण एक सिंपल लाईन तुमची असू शकते की डेड झोनची डेव्हलपमेंट स्थलीय भागांमधनं जे काही पोषक पदार्थ, स्पेसिफिकली शेतीमध्ये वापरलेले खतं आणि रसायनं जेव्हा या भागांमध्ये पोहोचतात, त्यातून इथे युट्रोफिकेशन किंवा सुपोषणाची प्रक्रिया घडून येते आणि त्या सुपोषणाच्या प्रक्रियेमधनं इथे डेड झोन डेव्हलप होतात. सो पुढील दिशा जर असेल तर ती शाश्वत शेतीची एक पुढील दिशा आपली असू शकते की आपण ज्या नद्यांच्या मार्फत शेतांमधनं उर्वरक किंवा खतं समुद्रांपर्यंत पोहोचतायत, ते कुठेतरी आपण टाळलं पाहिजे. मग ते कसं टाळू शकतो? तर शेतीमध्ये ही खतं किंवा उर्वरकच कमी वापरायची. ही एक पद्धती शाश्वत शेतीच्या माध्यमातून आपण राबवू शकतो. सोबतच कचऱ्याचं व्यवस्थापन सुद्धा आपल्याला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. मृत क्षेत्रांचा प्रभाव ओळखण्यासाठी आणि कमी करण्यासाठी सतत निरीक्षण करावं लागेल, सतत हे आयडेंटिफाय करत राहावं लागेल, कोणत्या भागांमध्ये प्रभाव वाढतोय आणि त्या संदर्भात संशोधन सुद्धा वाढवणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो मृत क्षेत्रांचा प्रसार, जैवविविधतेचा ह्रास, मासेमारीतील घट आणि सागरी परिसंस्थांमध्ये व्यत्यय यांसारख्या गंभीर परिणामांना कारणीभूत ठरतो. त्यामुळे सागरी आणि पर्यावरणीय व्यवस्थांवर नकारात्मक परिणाम होतो. हा माझा निष्कर्ष आहे. या निष्कर्षामध्ये मी थोडंसं आणखी एक व्हॅल्यू ऍडिशन करू शकतो. इफ पॉसिबल एसडीजी रिलेटेड निष्कर्ष लिहिण्याचा प्रयत्न करा. कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणता एसडीजी या ठिकाणी निष्कर्षामध्ये सांगितला जाऊ शकतो. थँक्यू एव्हरीवन. भेटूया आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये.